महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले असलेले 10 आमदार. मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024च्या निकालानंतर ADR म्हणजेच असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचने विजयी उमेदवारांची गुन्हेगारी रेकॉर्ड, आर्थिक स्थिती, शैक्षणिक पातळी आणि इतर माहितीचे सखोल विश्लेषण केले आहे. ज्यामध्ये 2019च्या तुलनेत 2024मध्ये फौजदारी गुन्हे असलेले आमदारांची संख्या वाढलेली आहे. अशातच आज आपण महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले असलेले 10 आमदार कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. मित्रांनो, ही सर्व माहिती उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार घेण्यात आली आहे. नंबर 10, महेश बालदी. महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले असलेल्या आमदारांच्या यादीमध्ये महेश बालदी यांचा 10वा क्रमांक लागतो, जे रायगड जिल्ह्याच्या उरण विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार त्यांच्यावर 11 गुन्हेगारी खटले दाखल आहेत. नंबर 9, राजन बाळकृष्ण नाईक. महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले असलेल्या आमदारांच्या यादीमध्ये राजन बाळकृष्ण नाईक यांचा 9वा क्रमांक लागतो, जे पालघर जिल्ह्याच्या नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार त्यांच्यावर एकूण 11 गुन्हेगारी खटले दाखल आहेत. नंबर 8, सुभाष देशमुख. महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले असलेल्या आमदाराच्या यादीमध्ये सुभाष देशमुख यांचा 8वा क्रमांक लागतो, जे सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार त्यांच्यावर एकूण 12 गुन्हेगारी खटले दाखल आहेत. नंबर 7, मेघना बोर्डीकर. महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले असलेले आमदारांच्या यादीमध्ये मेघना बोर्डीकर यांचा 7वा क्रमांक लागतो, ज्या परभणी जिल्ह्याच्या जिंतूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार त्यांच्यावर एकूण 12 गुन्हेगारी खटले दाखल आहेत. नंबर 6, रत्नाकर गुट्टे. महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले असलेल्या आमदारांच्या यादीमध्ये रत्नाकर गुट्टे यांचा 6वा क्रमांक लागतो, जे परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे आमदार आहेत. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीमध्ये रत्नाकर गुट्टे यांचा 10वा क्रमांक लागतो. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार त्यांच्यावरही एकूण 12 गुन्हेगारी खटले दाखल आहेत. नंबर 5, महेश बळीराम सावंत. महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले असलेले आमदारांच्या यादीमध्ये महेश बळीराम सावंत यांचा 5वा क्रमांक लागतो, जे मुंबईच्या माहीम विधानसभा मतदारसंघातील ठाकरे शिवसेना पक्षाचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार त्यांच्यावर एकूण 13 गुन्हेगारी खटले दाखल आहेत. नंबर 4, नरेंद्र मेहता. महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले असलेल्या आमदारांच्या यादीमध्ये नरेंद्र मेहता यांचा 4था क्रमांक लागतो, जे ठाणे जिल्ह्याच्या मीराबाई इतर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार त्यांच्यावर एकूण 18 गुन्हेगारी खटले दाखल आहेत. नंबर 3, विक्रम पाचपुते. महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले असलेल्या आमदारांच्या यादीमध्ये विक्रम पाचपुते यांचा 3रा क्रमांक लागतो, जे अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार त्यांच्यावर एकूण 21 गुन्हेगारी खटले दाखल आहेत. नंबर 2, नितेश नारायण राणे. महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले असलेले आमदारांच्या यादीमध्ये नितेश नारायण राणे यांचा 2रा क्रमांक लागतो, जे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार त्यांच्यावर एकूण 38 गुन्हेगारी खटले दाखल आहेत. नंबर 1, अजित पवार. महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले असलेल्या आमदारांच्या यादीमध्ये अजित पवार यांचा 1ला क्रमांक लागतो, जे पुणे जिल्ह्याच्या बारामती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत आणि ते सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार त्यांच्यावर एकूण 40 गुन्हेगारी खटले दाखल आहेत. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले असलेले 10 आमदार कोणते याबद्दल माहिती जाणून घेतली आहे. महाराष्ट्रातला तुमचा आवडता आमदार कोणता ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक
आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.